शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी बीडमध्ये जाऊन निर्णय घेणार असल्याचं कळतंय। ज्योती मेटे बीड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीडमध्ये बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। सोनावणेंना उमेदवारी मिळाल्यामुळे ज्योती मेटे आता नेमका निर्णय काय घेणार याकडे लक्ष लागलंय। याआधी ज्योती मेटे यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली होती। बीड लोकसभेची उमेदवारी मिळवून घेण्यासाठी ज्योती मेटे या इथून इच्छुक अशा उमेदवार आहेत। तर ज्योती मेटेंच्या रूपानं आता आणखी कोणाला संधी दिली जाऊ शकते हे बघणं महत्त्वाचं असेल। ज्योती मेटे यांना खरं तर बहुतांश मराठा समाजाचं सुद्धा पाठबळ असलेलं बघायला मिळतंय आणि बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे आता ज्योती मेटे नेमकं काय करणार, कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। बीड लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी ज्योती मेटे या बीड या लोकसभेच्या मतदारसंघामधून इच्छुक अशा उमेदवार आहेत आणि विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विक्रांत, काय अधिकची माहिती आहे? ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे। यामिनी, खरं तर ज्योती मेटे यांनी अगदी काल ज्यावेळी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली होती की माझं राजकारणात येण्याचं निश्चित झालंय। मात्र त्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे या बीडच्या उमेदवार असतील, मात्र तसं घडलेलं दिसत नाहीये। खरं तर बजरंग सोनावणे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट जाहीर केले, त्यानंतर सुद्धा ज्योती मेटे यांचं या राजकारणात येण्याबद्दल ठामच आहेत। सोबतच बीड लोकसभा लढवण्यासाठी सुद्धा त्या आजही इच्छुकच आहेत, अशा प्रकारची माहिती समोर येते। मात्र अंतिम निर्णय जो आहे तो ज्योती मेटे या बीडला जाऊन पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून मग घेणार आहेत आणि अंतिम निर्णय हा उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत त्या पत्रकारांसमोर जाहीर करतील, अशा प्रकारची माहिती मिळते। एकीकडे ज्योती मेटे यांच्या उमेदवारीला म्हणजे त्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढले असते किंवा जर त्यांनी अपक्ष लढण्याचा किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला तर त्या उमेदवारीला काय महत्व असू शकतं याविषयी जर बोलायचं झालं तर मराठवाड्यात सध्या मराठा आंदोलन जे मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलं होतं त्यामुळे जी वातावरण निर्मिती झाली आहे, त्यामुळे मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात ज्योती मेटे यांच्या पाठीशी उभा राहू शकतो। त्याचं कारण असं की त्यांचे पती असलेले दिवंगत विनायकराव मेटे यांनी मराठा समाजासाठी केलेलं काम, मराठा नेतृत्व म्हणून त्यांची असलेली ओळख आणि मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल असलेली आस्था, यामुळे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर ज्योती मेटे यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो। त्यामुळे त्या उमेदवार म्हणून समोर येतात का, आल्या तर कोणत्या पक्षाकडून येतात की अपक्ष म्हणून येतात की मग ते उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणारच नाहीत, हे पाहणं बीडच्या राजकारणासाठी, मराठवाड्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचं असणार आहे। यामी अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर ज्योती मेटे बीड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक अशा उमेदवार आहेत। मात्र इथून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे आता ज्योती मेटे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय।